परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल या घटनेचा निषेध व्यक्त केला असून परभणी येथील अनेक भीमसैनिक रस्त्यावर उतरले होते। यापैकी सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला असून व अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत बेताल वक्तव्य केल्याबद्दल बौद्ध समाजाच्या वतीने सर्व सामाजिक, धार्मिक व समस्त नाशिक जिल्ह्यातील भीमसैनिक एकत्र येऊन आज नाशिक येथे 23 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शालिमार ते जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे भव्य जाहीर निदर्शने करण्यात आले। या दरम्यान भीमसैनिकांच्या वतीने घोषणाबाजी देखील करण्यात आली। या मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येने भीमसैनिक व भीम अनुयायी उपस्थित होते। या दरम्यान पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। आज नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती सर्व आंबेडकरी जनतेचा मोठा जन आक्रोश आज इथं आलेला आहे। आमची नाशिक जिल्ह्याच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र आंबेडकरी जनतेच्या वतीने जो परभणीमध्ये जो हत्याकांड झालेला आहे, जो परभणीमध्ये एका नराधमाने आपल्या संविधानाची विटंबना केली, त्या विटंबनेच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरली असताना तिथल्या पोलिसांनी एक आंबेडकरी अनुयायी होता त्याला बेदम मारहाण करून आज त्याची तिथं हत्या करण्यात आलेली आहे। आमची सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने आमची एकच मागणी आहे की त्या जो पोलीस आहे, ज्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावा व त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्या त्यांची आई आहे सोमवंशींची त्यांना त्यांचा करता धरता मुलगा आज मरण पावलेला आहे। तर आमची त्यांना मागणी आहे का सरकारने त्यांना 1 कोटी व त्यांच्या भावाला तिथं नोकरी लावण्यात यावा, एवढी आमची सर्व आंबेडकरी जनतेची मागणी आहे। तसेच आम्ही अमित शहानी जे आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे, बेताल वक्तव्य, त्या वक्तव्याचा आम्ही आंबेडकरी जनता सर्व जाहीर निषेध करतो। आणि आम्हाला अमित शहाला एकच सांगायचं आहे तर तू ज्या देवाला देव मानतो, आम्हाला कधी देव दिसला नाही, पण जेव्हा बाबासाहेबांचा जन्म झाला तेव्हा आम्हाला खरे देव दिसलेले बाबासाहेबांमध्ये, म्हणून तुझ्यासारख्या नीचकिड्यांनी आम्हाला सांगितलं नाही पाहिजे का आंबेडकर हे नाव या पुऱ्या जगामध्ये जोपर्यंत चांद सूर्य राहील तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव राहील। तुझ्यासारख्या फक्त सत्तेत गेला EVMचा घोटाळा करून फक्त सत्ता भोगायचे काम करायला पाहिजे, अन्यथा तुला 2 मिनिटं उतरायला लागणार नाही आम्हाला सत्तेवरून। आणि हा आक्रोश आज आमचा जरी छोटा दिसला, पण जर मोदी सरकारने जर अमित शहाचा राजीनामा नाही घेतला तर ही जनता मोठ्या मोर्चाच्या स्वरूपात या आंदोलनाचं रूपांतर होईल आणि मग याला सर्व जबाबदार इथलं हे सरकार असणार आहे। म्हणून मोदी सरकारला आमचं आव्हान आहे का अमित शहाला ताबडतोब निलंबित करण्यात यावे। परभणी येथे आपल्या संविधानाचा अपमान झाला, त्यामुळे आपला जो एक भीमसैनिक आहे सूर्यवंशी म्हणून तो त्यात मारला गेला। पोलीस प्रशासनाने त्याला मारलं, त्याच्यासाठी त्या गोष्टीसाठी आज आपण कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी जमलेलं आहे। कलेक्टर साहेबांना आपण निवेदन दिले की पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि आंबेडकरवादी जनता आज इथे आलेली आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक संविधानाचा अपमान होतो आणि संविधान सर्वांसाठी बाबासाहेबांनी लिहिलेले, त्यामुळे सर्वांनी एकत्रित आणि संघटित होऊन त्यांचा निषेध केला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता हालीमध्ये अमित शहाने पण बाबासाहेबांविषयी वाईट उद्गार काढले, त्यांनी बाबासाहेबांना आता ह्या लोकांची फॅशन झालेली आहे असं स्पेसिफिक म्हटलेले, पण बाबासाहेबांचे फॅशन आमच्या फॅशन्स आहे, आमचे ते देवता आहे। आणि बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी संविधान बनवले, संविधान बनवताना त्यांनी समता, सिक्युरिटी, इक्वेलिटी या सगळ्या गोष्टींचं ऐकलं, त्यामुळे अमित शहाने त्यांची माफी मागणं खूप गरजेची, नाहीतर अमित शहाने राजीनामा द्यावा। भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा अध्यक्ष मिश्रेखा बोलते। हे निदर्शन जे काढले आहे ते या नीच सरकाराच्या कृत्यामुळे, नीच सरकाराने जे बेताल वक्तव्य केलेलं आहे की आंबेडकर तर देवाचं देव दिसला असता, परंतु तो जन्मालाही नव्हता आला, तेव्हापासून आम्ही बाबासाहेबांचं नाव घेतो आणि त्याच बाबासाहेबांमध्ये आम्ही देव बघितलेला आहे। तर या सरकारला आमचा सांगणं आहे की देव तर आम्ही बघितला नाही, परंतु बाबासाहेबांमध्येच आम्ही देव बघितलेला आहे। तर या सरकारचा जाहीर म्हणजे असा निषेध आहे। सर्व आंबेडकरी समुदाय असेल, सर्व तळागाळातला समाज असेल, तर या सरकारचा निषेध आहे। यापुढेही हे नाशिक जिल्ह्यातलं हे जे आम्ही आंदोलन छेडलं आहे
फडणवीसचा आणि त्या शहाचा जाहीर निषेध करतो आणि या सरकारच्या बेताल वक्तव्यामुळे हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि याला सर्व जबाबदार सरकार राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट AB न्यूज नाशिक.